टिळक भवन मध्ये काँग्रेसची बैठक सुरू। महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीला काँग्रेसचे आमदार खासदार उपस्थित। महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या बंगल्यांवर तब्बल 30 कोटींचा खर्च। मंत्र्यांच्या बंगल्यांचं 5 महिन्यात पुन्हा नूतनीकरण। लोकसभा निवडणुकीमध्ये जनता भाजपला धडा शिकवेल। छोट्या पक्षांची काय ताकद आहे हे भाजपला निवडणुकीमध्येच कळेल। महादेव जानकरांचा भाजपवर हल्लाबोल। राजन साळवींच्या कुटुंबियांना हायकोर्टाचा दिलासा। 2 एप्रिलपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे एसीबीला निर्देश। जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांच्या घरी सीबीआयची छापेमारी। गैरव्यवहार प्रकरणी मलिक यांच्यासह निकटवर्तीयांच्या घरीही सीबीआयची छापेमारी। राज ठाकरेंकडून एनडीए सोबत युतीची चाचपणी। लोकसभा मतदारसंघ निरीक्षकांच्या बैठकीत चाचपणी। कालच्या मनसेच्या बैठकीत एनडीए सोबत निवडणूक लढण्यावर चर्चा। मनोज जरांगेंनी अहंकार आणि हेकेखोरपणामुळे मराठा समाजाचं नुकसान केलंय। अजय बारस्कर यांचे जरांगेंवर गंभीर आरोप। अजय बारस्कर मुख्यमंत्री शिंदे फडणवीसांची सुपारी घेऊन आलाय। बारस्करांनी तुकाराम महाराजांबद्दल बोलू नये। मनोज जरांगेंचा बारस्करांवर हल्लाबोल। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यावरच मनोज जरांगे गुन्हे मागे घ्या बोलतात, तर जरांगेंच्या मागे शरद पवारच आहेत। संगीता वानखेडेंचा जरांगेंवर आरोप। मनोज जरांगेंचा लढा हाणून पाडण्याचा सरकारचा प्रयत्न। याआधी छगन भुजबळ आणि आता अजय बारस्कर यांना उभं केलं। अंजली दमानिया यांचा आरोप। महानंद जाणून बुजून तोट्यात आणत महानंदचा गेम केला। महाराष्ट्रातून काय जाईल याची गॅरंटी देणारं हे सरकार गुजरातला अजून काय काय देणार? रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाडांचा सरकारला सवाल। भाजपच्या पदाधिकारी आणि आमदार खासदारांनी निवडणूक प्रचारामध्ये महागड्या गाड्या घड्याळं वापरू नये। प्रचारात साधी राहणी ठेवण्याच्या जेपी नड्डा यांच्या भाजप नेत्यांना सूचना। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पेनची किंमत 25 लाख रुपये। मोदींचा सूट 15 लाखांचा। पंतप्रधान मोदींचे सर्व मित्र अब्जाधीश। नड्डांच्या सूचनेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजपचे महागडे सूट उतरवण्याचं जनतेनं ठरवलंय। भाजपची 400 पारची घोषणा थट्टा। खासदार संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। वसंत मोरे पुणे लोकसभा लढण्यावरती ठाम। वसंत मोरेंकडून व्हिडिओ पोस्ट करत निर्धार। राज्यसभेच्या 56 पैकी 41 जागा बिनविरोध। उर्वरित 15 जागांसाठी निवडणुका अटळ। उत्तर प्रदेश, हिमाचल आणि कर्नाटकात भाजपकडून अधिकचे उमेदवार। पुणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडून खलबतं सुरू। लोकसभेसाठी अरविंद शिंदे, मोहन जोशी आणि आमदार रवींद्र धंगेकरांच्या नावाची चर्चा। कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।